नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बातमी मागच्या बातमी या सत्रामध्ये आज आपण पुढं घडणाऱ्या काही घटनांचा एक आढावा घेणार आहोत. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फार मोठे बदल घडतील असं बऱ्याच दिवसापासून चर्चेला जाऊ झालेलं आहे आणि त्याची तयारी सुरू झालेली आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून संसदेचं अधिवेशन चालू होते आणि त्याच्या आधी मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. त्याच्यात पहा, एक आता केरळमधले जे एक मंत्री होते कुरियन, तर त्यांना राज्यसभेची ते निवडून आलेले होते. राज्यसभेत त्यांची मुदत संपली. सरकारने त्यांना पुन्हा राज्यसभेवर निवडून येण्याची संधी दिली नाही. त्याच्यामुळे आपोआपच त्यांचं मंत्रिपद पण संपत आलं. त्यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा सोपवला. आता चर्चा जी आहे की धर्मेंद्र प्रधान ज्यांच्याबद्दल नीट परीक्षेतल्या घोटाळ्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा असा दबाव वाढत चाललेला आहे. पण आता खरं तर ना, म्हणजे जर आंदोलनं झाले नसते तर कदाचित पंतप्रधानांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला असता. पण कॉकरोच जनता पार्टी किंवा काँग्रेस यांनी जो दणका लावला की धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिलाच पाहिजे. मग इगोचा प्रश्न आला की यांनी सांगितलं म्हणून जर धर्मेंद्र प्रधानला काढावं तर सरकारची नाचक्की होते, जसं विरोधी पक्षाचा विजय झाल्यासारखं होतं. त्याच्यामुळे पंतप्रधानांची इच्छा असून सुद्धा धर्मेंद्र प्रधानांना काढलं जाणार नाही. त्यांचं खातं बदललं जाऊ शकतं की त्यांच्याकडे जर शिक्षण खाते त्याच्याऐवजी दुसरं खातं देऊन पण त्यांना मंत्रिमंडळात ठेवलं जाईल, नाईलाज म्हणून, की विरोधी पक्षाला मोठेपणा मिळू नये. निर्मला सीतारामन यांच्या बाबतीमध्ये काही थोड्याशा लोकांची नाराजी आहे, तर त्यांना मंत्रिमंडळातून काढून संघटनेमध्ये त्यांना काम करायला लावलं जाऊ शकतं. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आणखी एक चर्चा, एक पंजाबमधले बिट्टू म्हणून मंत्री आहेत किंवा गुजरातमधून, उत्तर प्रदेशमधून जे मंत्रिमंडळामध्ये घेतले पण त्यांची कामगिरी समाधानकारक नाही, अशा साधारणतः एकूण 11 मंत्र्यांना, मग त्याच्यात कॅबिनेट आले, राज्यमंत्री आले, की राजीनामा द्यायला सांगितलं जाऊ शकतं आणि नवीन त्याच्या जागी 11 नवीन तरुण जे आहेत विचाराने त्यांना संधी दिली जाऊ शकते. तर महाराष्ट्रातून विनोद तावडे आहेत. एकनाथ शिंदेचं आता खासदारांचं बळ वाढलं. पहिले 7 खासदार त्यांच्याकडे होते, आता उद्धव ठाकरे गटातले 6 खासदार त्यांच्याकडे आल्यामुळे 13 खासदार झालेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देणं हे आता सरकारला भाग आहे. त्याच्यामुळं केंद्रामध्ये केंद्रीय राज्यमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे आहे, तर त्याच्यामध्ये आणखी एखादं राज्यमंत्रीपद किंवा कॅबिनेट मंत्रीपद देऊ शकतं. जे 6 खासदार आले त्याच्यामधले साधारणतः एक भाऊसाहेब वागचौरे किंवा संजय पाटील यांना मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं शिंदेच्या खासदारांचा योग्य तो सन्मान केला असं होऊ शकतं. दुसरा प्रश्न आहे की पश्चिम बंगालमधून जे 19 खासदार फुटलेले आहेत, तर त्यांना भाजपने मुद्दाम भाजपमध्ये सामील करून घेतलं नाही. त्यांना इच्छा होती, पण भाजपने एक धोरण ठरवलं होतं की बा तृणमूल काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये घेणार नाही. पण त्यांनी NDAमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजपचं पाठबळ वाढलेलं आहे NDAचं. त्याच्यामुळे त्यांच्यामधल्या एखाद्या काकोली घोष किंवा इतर यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी केलं जाऊ शकतं. खूप दिवसापासून चर्चा चालू आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये स्थान दिलं जाईल. पण उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक आहे 6 महिन्याने, म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2027मध्ये निवडणुका होतील. अशा वेळेस जर योगी आदित्यनाथांना जर केंद्रात आणलं तर तिथं जे नवीन नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली ते यश मिळेलच असं नाही.
त्याच्यामुळे योगी आदित्यनाथांना या मंत्रिमंडळात संधी मिळणार नाही. तीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये आहे की महाराष्ट्रामध्ये अजून स्थिर व्हायचं आहे आणि देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे की 2029पर्यंत मी मुख्यमंत्री राहील. महाराष्ट्रामध्ये 2029ला महाराष्ट्राच्या स्वबळावर भाजपचं सरकार आणेल, कोणाच्या कोबड्या घेण्याची गरज नाही आणि मग मला तुम्ही केंद्रामध्ये घ्या. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना घ्यायची मोदींची इच्छा असूनही त्यांना सुद्धा घेतलं जाणार नाही. मग बाकीचे जे निवडक नेते आहेत त्यांच्यामधून 11 जणांची भरती होऊ शकते की एक तामिळनाडूमधून एखादा, केरळमधला एखादा. केरळचे एक मंत्री घेतले तर आता तिथं जे 2-3 खासदार आलेत त्याच्यापैकी कोणाला तरी घेतलं जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5 राज्यपालांना सुद्धा राजीनामा द्यायला सांगितलेला आहे. त्यांच्यामधला एखादा मंत्रिमंडळात येऊ शकतो. मोदींना एक इच्छा फार झाली की तुम्ही जर पाहिलं आपले परराष्ट्र मंत्री जे आहेत एस जयशंकर, ते पूर्वी परराष्ट्र सचिव होते, म्हणजे प्रशासकीय यंत्रणेतून त्यांना घेतलं आणि त्यांनी खूप उत्तम कामगिरी पार पाडलेली आहे. तसेच आणखी 2 जणांना नरेंद्र मोदी संधी देऊ शकतात की ते जरी प्रशासकीय यंत्रणेत असले तरी त्यांना जर मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट स्तरावर आणलं तर ते खूप चांगलं काम करू शकतात आणि सरकारचं काम अधिक प्रभावीपणे जनतेपुढं मांडलं जाऊ शकतं. तिसरा महत्त्वाचा विषय सगळ्यात तुम्हाला सांगायचं की मोदींना 12 वर्ष झाले पंतप्रधान पदावर आहेत. त्यांनी कधी उपपंतप्रधान पद निर्माण केलं नाही. पण आता मोदींना निवृत्तीचे वेध लागलेले आहेत. मोदींनी 75 पूर्ण केलेले आहेत. 12 वर्षामध्ये अमित शहांची कामगिरी अतिशय सुरेख आहे. 14 ते 2019 त्यांनी पक्षाध्यक्षपद म्हणून सुंदर कामगिरी केली. आता ते गृहमंत्री आहेत, 10 वर्ष झाले, 7 वर्ष झाले गृहमंत्री पदावर आहेत. आणि त्यांनी जरी ते पक्षाध्यक्ष नसले तरी पक्षाचा सगळा कारभार ते पाहतात, हे सगळं जनतेला माहिती आहे. त्यांनी महाराष्ट्र, हरियाणा, पश्चिम बंगाल, बिहार इथं जे निवडणुकीचं कौशल्य दाखवलं त्याच्यामुळं त्यांचं महत्त्व वाढलेलं आहे. आणि पंतप्रधानांना आता काही जबाबदाऱ्या कमी करायच्या आहेत स्वतःच्या, तर त्याच्यासाठी ते अमित शहांना उपपंतप्रधान पद देऊ करू शकतात. म्हणजे आपोआपच त्यांची पंतप्रधान पदासाठीचं जे लिंक आहे, आपण नाही का त्यांचा हक्क म्हणू, तो आपोआपच साबित होतो. कारण जर मोदी रिटायर झाले तर उपपंतप्रधानच पंतप्रधान होऊ शकतं. त्याचं उपपंतप्रधान पद हे काही घटनेमध्ये तरतूद नाही आहे किंवा त्यांना वेगळे अधिकार आहेत असं नाही. म्हणजे मुख्य पंतप्रधानांना जसं मंत्रिमंडळात बदल करण्याचा अधिकार आहे, मंत्री नेमण्याचा अधिकार आहे, मंत्री काढण्याचा अधिकार आहे, सरकार बरखास्त करण्याचा अधिकार आहे, तसं उपपंतप्रधानाला हे अधिकार नाही. पण प्रशासकीय सोय की बा हे फायनल सगळे अधिकार उपपंतप्रधानाला आहेत. माझ्याकडे फायली यायचं काही कारण नाही, उपपंतप्रधानांची सही झाली म्हणजे ते तेच फायनल. तर असं होऊ शकतं. त्याच्यामुळं अमित शहांचं महत्त्व वाढेल आणि पंतप्रधान पदाचा त्यांचा जो क्लेम आहे तो अधिक भक्कमरित्या पूर्ण होऊ शकतो. तर जे घडेल ते अधिक चांगल्या रीतीने गेले. संघटनेमध्ये बदल घडलेले आहेत. नितीन नवीन म्हणून जे पक्षाध्यक्ष आपण अतिशय तरुण आहेत, चांगले आहेत, पण जनतेला अजून माहिती नाही. त्याच्यामुळं त्यांची नवीन टीमसुद्धा आता तयार होईल आणि त्यांना अमित शहांच्या मार्गदर्शनाखाली ते उत्तम काम करतील. आपल्या 2027च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये जवळजवळ 7 राज्यांच्या निवडणुका होतात. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब हे महत्त्वाचे राज्य आहेत. त्याच्यामुळं सगळ्यांचं लक्ष आता त्या गोष्टीकडे लागलेलं आहे. त्याच्यामुळं मोदी आपला भार कमी करू इच्छितात आणि संघटनेकडे थोडंसं लक्ष देऊन दक्षिण भारतामध्ये जो पक्षाचा विस्तार कमी प्रमाणात होतो त्याच्याकडे ते लक्ष देत. तुम्ही जर एवढ्यात पाहिलं तर मोदी वारंवार केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथं सारखे वारंवार भेट देतात. तिथल्या नवीन परियोजना जाहीर करतात की त्यांना एक ते येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपला काहीतरी पाया निर्माण करून द्यायची इच्छा आहे. त्याच्यामुळं
मोदींची जी इच्छा आहे की आपण निवृत्त होण्यापूर्वी पूर्ण भारतभर भाजपचा झेंडा रोवलेला असावा, ती इच्छा ते पूर्ण करून मगच रिटायर होतील. कदाचित 2029ला निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. अनेक वर्षभरामध्ये ते निवृत्त होऊ शकतात किंवा राष्ट्रपती पदाची निवडणूक लागली तर ते पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपतीपद स्वीकारू शकतात. अमित शहा पंतप्रधान होतील. त्याच्यामुळे एक चर्चा होती की आदित्यनाथ पंतप्रधान होते ना, देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होते, तर त्याला पूर्णविराम अमित शहाच्या उपपंतप्रधान पदामुळे मिळेल. तर येणारे बदल आपण पाहूया काय घडतात. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर माझ्या कॉमेंट्समध्ये लिहा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं आयकॉन, जे बेल आयकॉन आहे घंटीचं चिन्ह, त्याच्यावर जरूर क्लिक करा. आज आपण इथे थांबूया. रामकृष्ण.